नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज, मी आकाश. स्वागत करतो तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर, ज्याचे नाव आहे सफर, स्वाद आणि संवाद. आणि जसं की तुम्ही बघू शकता इथे अख्खा 7-Elevenचा मेन्यू आणलाय आम्ही. आणि यामध्ये आता फुल मेनू आहे आणि यामध्ये आपण बघणार आहे की 7-Eleven मध्ये ग्रीन सिग्नल किती पदार्थ आहेत आणि रेड सिग्नल किती पदार्थ आहेत. तर चला, तर मित्रांनो 7-Elevenचा फुल मेनू आपण आणला आहे आणि तो आता आपण टेबलवर सजूया. तर चला, साईडला स्पायडरमॅनची फिलिंग आहे. हो, छोटे छोटे सँडविचेस आहे. मित्रांनो असं काही 7-Elevenचा फुल मेनू आहे. टेबल तर एवढा सजलाय ना की काय विचारायची सोय नाही. आणि मला म्हणजे पॅकिंग मस्त वाटलंय बघ. इकडे सगळे स्क्वेअर वाले, हे सगळे छोटे छोटे पोटले दिलेत, हे सगळे सँडविच. हा हे काय, हे तर आहेच आपलं बर्गरचे बॉक्स. परत हे काय मोमोज आहेत ना? हे मोमोज आणि काहीतरी आहेत. आणि हे नूडल्स. तर तो वेळ न वाया घालवता चालू करूया, सुरू करूया. आणि आज आपलं म्हणजे कसं असणार, आपण काय बोलतो त्याला, घरचा 7-12 असतो. आपण 7-Elevenचा 7-12 आणलाय पूर्ण उचलून. 7 म्हणजे ते स्टोर आहे जे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं. तिथे म्हणजे खूप असे चटरपटर भेटतात. त्यामध्ये असे डिस्प्लेला लावलेले असतात. हे मोठ्या लोकांचे चोचले. सॉरी बघूया आज तेच चोचले आम्ही काय बोलतात रे, चोचले घेणार आहे. सुरुवात करूया. तर हा फुल मेनू आहे 7-Elevenचा. म्हणजे ज्या डिस्प्लेला छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते छोटे छोट्याच आहेत. बघूया. आणि कसे मोठ्या लोकांचे चोचले असतात, थोडंच खातात पण काय खातात, म्हणजे चव असते नसते, भागडा असतो. म्हणजे मी तर एवढं ऑब्झर्व केलंय, थोडं खातात पण ते भागडा असतं खूप. पण डिस्प्ले म्हणजे बाबा दिसायला तर एवढं भारी दिसतं. चव बघूया नक्की कशी आहे. आणि तेच म्हणजे आज बघायला आपल्या घरचा 7-12 असतो, हा 7-Elevenचा 7-12 मागवलाय आम्ही. आणि फक्त मला एक आवडलं, मस्त पॅकिंग केले. हे मजबूत असे स्क्वेअर, ह्या पोटल्या बांधल्यात. हे सँडविचचं वेगळं, बर्गरचं वेगळं, म्हणजे पॅकिंग टॉप आहे यांची, एवढं तर मी बोलू शकतो. आता तेच बघायचं पॅकिंगचे पैसे आहेत की खायचे पण पैसे. आणि पॅकिंगचे पैसे असले तर आम्ही रिव्ह्यू तर देणारच आहे तसा. आणि ज्या ज्या चविष्ट गोष्टी असतील त्या तर तुम्हाला आम्ही सांगणारच. चालू कशापासून करूया? चालू आपण सँडविच पासूनच करूया. सँडविच खूप आहेत. ह्या पोटल्या असू दे इथंच. थोडं साईडला ठेव. थोडं साईडला ठेवा. तर मित्रांनो आता आपले सँडविच तर आलेले आहेत. म्हणजे आम्ही काढलेत बाहेर. आणि यातला आता सँडविच चूज करूया आपण. कसं चूज करायचं? 10, 20, 30. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हवा लागेल. बरं ठीक आहे. हा कोणता आहे? आलू मसाला सँडविच. आणि ह्याची प्राइसिंग बिल आपल्याकडे आहे. बिल आहे आपल्याकडे. हे 70 रुपयाचं सँडविच आहे आणि 70 रुपयाला 2 दिलेत. म्हणजे ठीक आहे. तुम्हाला एकदा खाऊन बघूया नक्की कसं गेला. नाही म्हणजे तुम्ही जर 7-Elevenच्या जर म्हणजे शॉपमध्ये जर गेलाच असेल, जर नसेल गेला तर एकदा व्हिजिट करा. नाही म्हणजे मस्त असतं. आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर सँडविच वगैरे मजबूत म्हणजे डिस्प्लेला मस्त लावलेले असतात. सँडविच बघून तर म्हणजे ठीकच वाटतंय. आतमध्ये हा काय बोलतात त्याला, मसाला भरलाय आणि ग्रीन कलरचं आपली चटणी लावली. कशी लागते? आतल्या मसाल्याला तर टेस्ट आहे. पावभाजीसारखा फ्लेवर आहे ना. हा ग्रीन सिग्नल आहे. पहिला प्रोडक्ट ग्रीन सिग्नल. नशीब पहिला प्रोडक्ट ग्रीन सिग्नल आला, नाही तर मला लई टेन्शन आलेलं. लय साहित्य आणलंय आम्ही. फक्त एकच आहे, गरम वगैरे नाही. त्यांनी आम्हाला गरम करून दिलेलं. म्हणजे ते स्टोअरमध्ये विचारतात तुम्हाला गरम पाहिजे का करून. आम्ही गरम करून घेतलेलं. आता दुसरा सँडविच घेऊया. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे पनीर टिक्का. पण हा एकच पीस आहे. 2 पीस होते 70 ला. हा एकच पीस 70 रुपये. मला वाटतं 70 रुपये म्हणजे
पनीरचे पैसे आहेत. तिथं कसं बटाटा होतं ना, बटाटा स्वस्त स्वस्तच असेल ना. तिथं काही जात नाही मार्केटमध्ये, माझ्या पडलं बटाटा महाग आहे. दिसायला तर चांगलं आहे, क्रीमी एकदम. आणि ह्याच्यात ओव्हरऑल म्हणजे फक्त पनीरची फिलिंग टाकले, पनीर भरभरून टाकले. पनीर टिक्का म्हणजे खरंच पनीर टिक्का आहे. हा काय टेस्ट लागते यार याची, खतरनाक. संपवतो दादा, ठेवत नाही. हा ठेव, आपला प्लेअर आहे ना मागं उगाच, त्याला पण खायला पाहिजे ना. दुसरा प्रोडक्ट पण आपल्या ग्रीन सिग्नलमध्ये गेला. आता हाच घेऊ, 100 वाला नाराज नको व्हायला. ठीक आहे. बापरे हा डेंजर आहे रे. 4 चीज सँडविच हा कितीचा होता? 4 चीज सँडविच हा पण 70. म्हणजे मोस्टली 70च्याच प्राइस रेंजमध्ये आहेत ना. पण ठीक आहे, म्हणजे जे प्राइस घेतात त्यामध्ये टेस्ट आहे. बापरे 4 चीज चिकटले हो इथं. 4 चीज मध्ये जरा लपडा दिसतंय हो मला. हे बघ, अरे काय आहे विषय, ह्याच्यामध्ये चीजच नाही दिसत. हे असं काय वाटत नाही, फक्त थोडं थोडं वाटतंय. पण म्हणजे माल मटेरियल याच्यात जास्त नाही. 70 रुपये मला वाटत नाही त्याच्यासाठी वर आहेत. चीजचा बिलकुल फ्लेवर नाही. बटरी लागते जास्त, म्हणजे बटर जास्त आहे त्याच्यामध्ये. चीज 4 चीज बोललंय, पण एका पण चीजचा फ्लेवर म्हणजे मला आलेली नाही चव. हे चीज एकदम नाचीज आहे. पण टेस्ट वाईज म्हणजे जे बोलतात ना सिम्पल सँडविच ज्यांना आवडतं, ज्यांना जास्त मसाला वगैरे नाही, त्यासाठी मस्त आहे. आणि हा पण ग्रीन सिग्नलच आहे, ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने. हाय ग्रीन सिग्नल 70 रुपये. हा म्हणजे आता मोठ्या लोकांचे टेस्ट तर आहे बाई. माझ्याकडून नाही ग्रीन सिग्नल, मला नाही आवडलं. म्हणजे 70 रुपयाला तुम्ही 2 ब्रेडच्या स्लाइस, कांदा टाकलाय फक्त आणि बटर, मतलब नाही 70 रुपयासाठी ह्याला घेणं. ठीक आहे, मला काय करायचं, ओव्हरऑल आपल्याला ठरवायचं. नको ग्रीन सिग्नल नको मला. नाही म्हणजे जर 70 रुपयाची जर म्हणजे समजा फ्रँकी वगैरे खाल्ली तर ती वर्थ वाटेल. कारण ह्याच्यामध्ये चीज बोललंय 4 चीज, पण चीज दिसलं पण नाही. चीजचं काय आसपासपर्यंत नातं पण नाही त्याच्यासोबत. आणि चवीनुसार बघायला चव सिमेश्वरी आहे. पण जसं हा बोलतोय जर असेल तर मग चव म्हणजे बटरची चव चांगली येते. पण मग बटर सँडविच लिहा ना, चीज सँडविच का लिहिले. ठीक आहे, मग आपण त्याला रेटमध्ये कन्सिडर करू. व्हेज चीज हाफ पीच. हाफ पीच खायला मला किती वाटते रे, तो पण हाफ पीचच होता. हाफ पीच आहे, पण ह्याची प्राइस कमी आहे ना. किती आहे? ह्याची 50 आहे. हो ठीक आहे, म्हणजे ह्याच्यात अजून कमी मटेरियल असेल कदाचित. नाही नाही, मटेरियल फुल आहे बघ. बापरे बापरे. हे कोणतं सँडविच आहे माहिती आहे? साधा मसाला सँडविच असतो ना आपण, साधा सँडविच आहे. नाव फक्त मोठे मोठे. आपण रेड सिग्नल मध्ये जातो. नेक्स्ट आहे चीज चटणी सँडविच. आपण मे बी 50 रुपयाचे आहे. चीज चटणी म्हणजे काय नक्की विषय बघूया. चीज आणि चटणी लावले फक्त. आम्हाला चुना लावलाय 2 सँडविचला, इथं चटणी लावले. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. मला एक काय आवडलं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये चीज दिसतंय तरी ह्याच्यात चीज आहे. स्लाइस टाकले वाटतं, म्हणजे असं काय मोठं काही चीजचं हे नाही केलेलं, स्लाइस टाकले. मस्त चटणी आणि चीज एकदम सिम्पल स्वीट. मला 50 रुपयामध्ये ठीक आहे. म्हणजे ठीक नाही, तुला आवडलं नाही म्हणजे चीजचं जरा म्हणजे फ्लेवर वगैरे जरा. जे चीजी पर्सन आहे त्यांना आवडेल. चीजी ठीक आहे. आपण ग्रीन सिग्नल आहे म्हणजे पद्धतीने. हा शेवटचा राहिला. हा कोणता आहे? रोस्टेड वेजीस क्रीम चीज हाफ पीच. हाफ पीच काय असतं? हाफ पीच म्हणजे अर्धा पीस. म्हणजे तेच अर्धा सँडविच म्हणजे फुल पीस आणि हाफ पीस म्हणजे अर्धा पीस. क्या जोक मारा भाई. हाफ पीस म्हणजे काय, जर तुम्हाला माहित असेल याचा अर्थ काय तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तेच आहे, हाफ पीस म्हणजे अर्धा पीस देणार. पडलं नाही पडलं. टोमॅटो आहे ना. साहित्य कृती पडली, साहित्य सामग्री. आणि हा जो सँडविच आहे ना, काकडी आहे. पहिले तर मला ऑब्झर्व केलं मी, ते काकडी, शिमला मिर्च येल्लो वाली आणि रेड वाली, म्हणजे आमिरांची चोचलेवाली आहे.
हा चांगला आहे. पिझ्झा सारखी चव येते. पिझ्झा सारखी चव येते. सेम पिझ्झा. त्याच्यासोबत नाही ट्राय करत. आधीच गोड लागतोय थोडं बघ है ना. कांदा टाकल्यामुळे गोडच लागतंय. पण हा सँडविच चांगला आहे. आणि आता जो शेवटचा खाल्ला तो पण आपल्या ग्रीन सिग्नलमध्ये जातो. आणि आता आपण घेऊया पोटल्या छोट्या छोट्या. काय नक्की विषय काय आहे पोटल्याचा? विषय आता खोलूनच बघूया ना काय. अरे हेवी वाटतंय रे. मला वाटलं पोटले छोटे छोटे आहेत. किती पोटले आहेत बघ. 1 2 3 4 5 6 7 8 पोटले दिलेत. पण एक काय आवडलं माहिती आहे का मला, सगळ्यांवरती बघ नावं बिवं लिहून दिले. बटाटा वडा. बटाटा वडा हाच चालू करू पहिला. अरे काय विषय काय बटाटा वडा तर पहिली बात तर बर्गरच आहे. त्यात पण हा काय खाल्लाय का काय? कोणी खाल्लाय? हे चोचले जरा बंद कराय. लय सुक्का आहे वडापाव. वडापाव नाही बटाटा वडा. बटाटा वडा याची प्राइस काय? बिल बघ ना तुझ्या इथेच इतकं असतं. नाही मोठं यायचं तसं. बघ बटाटा वडा बन 30 रुपये. 30 रुपयाचा मित्रांनो 15 रुपयाला वडापाव भेटतो. आणि अजून तुम्हाला कमी पाहिजे असेल तर 10 रुपयाला भेटतो. आपला जुईनगरचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये 10 रुपयाचा वडापाव आम्ही खाल्लेला. या बटाटा वडा ना जसा 3 वडापाव खालतात. जर तुम्ही जुईनगरला राहत असाल तर तसंच पॅक करून साईडला ठेवतो भाई. बटाटा वडा 30 रुपयाचा खाऊ नका. उगाच इज्जत घालवले बटाटा वडापाव वडाची. रेड सिग्नल मध्ये येतो. रेड सिग्नल येतो. प्लेन फ्रेंच फ्राईज. ओके थांबते त्याला बिल मध्ये बघू दे कुठे नक्की काय. फक्त एक झाले सॉगी झालेत. 40 रुपये. गरम असेल चांगले लागले असते. खरंच चांगले आहेत पण गरम पाहिजे ते. तिथं खाल्लं तर चांगले लागतील. इथे आम्ही कसं घरी आणलं आहे त्याच्यामुळे थंड वगैरे झालेत. पण चांगले आहेत. म्हणजे मोठे आहेत आणि जाड आहेत बघ ना एकदम. ठीक आहे बघू. एवढे असे काही हात चव नाही लागत. हा म्हणजे जरा मसाला बिसाला टाकला ना, घरचा पेरी पेरी मसाला वापरा. पण स्टोअरच्या हिशोबाने पण रेड सिग्नल जाते. नाही वेळेला काय ते मसाला रिंगर्स गोल आहे. अरे सगळं ह्याच्यातच आहे. इकडचं जे आहे ना तिकडं काय नाही. ते वेगळं आहे. सांगतोय ना तुला सगळं ह्याच्यातच आहे. आपलं जे आहे परत येते मसाला रिंगर्स करून आहे. रिंग्स आहेत प्रॉपर. आणि काय ह्याच्या आतमध्ये बघतो तोपर्यंत आकाश प्राईस बघतो. मसाला रिंगर्स 50 रुपये. म्हणजे किती माहिती आहे का? 1 2 3 4 आणि 5 मेंदूवड्यासारखे आहे. 5 रिंगर 50 रुपये. हा 10 रुपयाचा एक. 50 नाही थांब. हा 50 रुपये. 10 रुपयाचा एक. जर एखादा खाली पडला 10 रुपये वाया गेले म्हणजे. हा काय नक्की चांगलं आहे हे. सॉसभर खाण्यासारखं आहे. हा आला सॉस विसरलो होतो आम्ही. म्हणजे सीन कसा माहिती आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते तुम्ही तिथे स्टोअरमध्येच खावा. गरम गरम खरंच चांगले लागतील. जरा घरी आल्यामुळे म्हणजे क्रिस्पी नाही आहेत. आता त्या जरा ड्राय आणि म्हणजे हे झाले. चांगलं आहे ना म्हणजे स्वतःची चव. मला लाव बघू जरा. आणि मला म्हणजे याला रिंगरला लाव. मला लावायला खरंच चांगलं आहे. अजून एक थोडं. हा ग्रीन चिकन. आता एक आहे काय चीज स्टिक्स. ते जे स्टोअर मॅनेजर होते ना ते तर पहिले शॉक झाले. मी फुल मेन्यू मागितला ना तेव्हा ते पहिले सगळे शॉक झाले की भाई फुल मेन्यू का घेऊन जाते असं तसं. मी काय त्यांना सांगितलं नाही. पण ते स्टोअर मॅनेजरचं नाव काय असेल? तू आत्तापर्यंत सगळ्यात म्हणजे वेगळे नाव असतात. त्यांचं नाव काय होतं माहिती आहे? हसमुख. हे पण त्यातलीच पद्धत आहे बघ. काय नाव आहे त्याचं? चीज स्टिक्स. अरे भाई चीज असणार 100%. रिंगर्सच वालेच आहे फक्त हे उभे आहेत ते गोल होते. हा चीजचा वास येतोय का पण खरंच. चीज स्टिक दिले का प्राइस याची होते? 79 रुपीज आहेत. 79ला किती भेटले ते? 1 2 3 4च. तू खातोय तो 4. हे 3 4 म्हणजे 80 रुपये म्हणजे 20 रुपयाचा एक.
भाई हे बघ 1 2 3 4 3.5 4 3.5 म्हणजे मी खाल्लं तर म्हणजे आपण सॉस सोबत भारी लागणार आहे. सॉस घे. गरम असताना ना गरम असताना खरंच चांगला लागणार खरंच का? लागेल चांगलं मला वाटतं, पण मी अजून टेस्ट नाही केली. ते तो मसाला रिंगर होता ना तसंच आहे, फक्त जरा वेगळीच होईल. गरम चांगलं लागेल. माशा सॉस सोबत मस्त लागतं. नाही खरंच सॉस सोबत चांगलं लागतंय, फक्त जरा ओव्हर प्राइस आहे. पण ट्राय करू शकता तुम्ही. ग्रीन चिली हा पण पिझ्झा फिंगर्स घेऊ का? घे ना. म्हणजे पिझ्झाचे फिंगर्स 50 रुपये. काम जर बिघडलंय रे जरा. म्हणजे कसे दिसायला होते ते पण आम्हाला पॅकिंग त्यांनी चांगलं केलेलं नो डाऊट. फक्त सीन एकच झालंय बघा. सीन एकच झालंय की आम्ही जरा गाडीवरून येताना बिताना ते जरा स्क्रिप्ट सारखंच आहे. काय विषय? फक्त बघ 1 2 3 4 आहे फक्त. फ्लेवर असेल मला वाटतं पिझ्झाचा. कसं लागतंय? ह्याची प्राइस किती होती? 50 रुपये. मका विकेल मस्त. पिझ्झा सारखा लागतोय सर. ग्रीन चिली हा पण. आता घे तुझं कोणतं बाकी? हा डेंजर आहे ते. पण हा गोड असेल. डेथ बाय चॉकलेट म्हणजे चॉकलेटनी मरण. डायरेक्ट मरण ऑन द स्पॉट ठार तुम्ही. क्या जोक मारा भाई. लगेच नको. व्हिडिओ बनल्यानंतर मरू. बनल्यानंतर म्हणजे हे खाऊन मरू. मरू म्हणजे ते डेथ वाटलं पाहिजे ना मेलो वरून. थोडं बघ. हे काय रशी आले मला. अरे हे सगळ्यात मटेरियल असलंच आहे. यांचं असं म्हणजे काय म्हणजे 5 आणि 4 आणि 5 आणि 4. 5 किती रुपयाला? 50 रुपये. पनीर बॉक्स. अरे पनीर आहे. 10 रुपयाला एक. पनीर आहे. हाय. हे बघून मी खुश झाले. पनीर हाय. किती रुपयाला? 50 रुपये. 10 रुपयाचं एक. म्हणजे 10 रुपयाचं एक. ठीक आहे पनीर आहे ना. पनीरच्या पुढं झुकावं लागेल. नुसतंच पनीर आणि नुसतंच पनीर आहे. पनीर आणि बेसनचं हे लावलंय म्हणजे याला काय अशी चव बिव नाही. कशी चव आली माहिती आहे का? कशी? आपण काय बोलतो त्याला, तुम्ही तर खात नाही पण ते फिश वगैरेला करतात ना मसाला लावतात ना, शेवटी तशी चव येते त्याला. पण सीन एकच आहे. पनीर आहे. फक्त पनीर आहे. झुके रहना पडेगा मेरे आगे. म्हणजे मस्ती करतोय. जेलपिनो पॉप्स. त्याच्याकडे पण 5 म्हणजे 10 रुपयाचं एक. 50 आहे पण. हे सगळे सॉसवाले प्रकार आहेत. क्यूट आहे पण सगळं आतमधलं सिस्टम. सॉसचा पाऊस पाडतो. सॉस असे एवढे सॉस दिलेत ना विचारायची सोय नाही भाई. नुसते सॉस. त्याच्यामध्ये पण पनीर आहे का? असलं तरी हा मला काय माहिती नाही. बस. काय डेथ बाय चॉकलेट डायरेक्ट ठार. मरण्याच्या पहिले घाण खाल्ले. खरंच चांगलं आहे पण हे काय चाटू का बोट टाकू आहे का? दिलेले चमचे त्यातले. अरे पण हा याचा चमचा नाही खरं तर. ठीक आहे असू दे, काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी दिले नाहीत पण ह्याच्यासोबत खा. वाह क्या एक्टिंग कर रहा है. मरायची वाढवू. जरा आत जाऊ दे म्हणजे असे आकडे आले. तेच मेलं. चांगलं लागतं म्हणजे खाऊन नाही तुम्ही मरणार पण जास्त खाल्लं ना डायबिटीजनी नक्की मरणार. लय गोड आहे म्हणजे प्रॉपर गोड आहे पण गोड आहे. चांगलं आहे. स्वीट डिश म्हणून चांगली आहे. याची प्राइस किती आहे रे? याची 50 रुपये. 50 रुपयाला एवढं?
काय होतं ते? डेथ बाय चॉकलेट, मरण, चॉकलेटनी मरण आहे का? चॉकलेट इकडे असेल. नाही ह्याच्यातच आहे. हा डेड बाय चॉकलेट 50 रुपये. बापरे, मी तर बिलच घेऊन बसलो, काउंटरला बसला अरे का हे तर संपलंय आपलं सगळं. अरे ते चॉकलेटला मी सिग्नल दिला का? नाही दिलेला. विषय नाही ना तो सिग्नल. ह्याचं हँड रेटिंग आहे का? हिंदी डॉक्टरचं हँड रेटिंग आहे. हे स्वीट डिश आहेत. हे थोड्या शेवटीच खाऊ. अरे या पक्क्या स्वीट डिश आहेत, पक्क्या म्हणजे पक्क्या. हे शेवटीच खाऊ. हे जरा लास्टलाच खाऊ. तंदुरी मोमोज. हा 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 हा. किती आहे प्राइस? ह्याची प्राइस ठीक आहे, मॅथमॅटिक्स. अभ्यास. वाह क्या एक्टिंग कर रहा है. ह्याची 80 रुपये आणि त्याची ऍक्टिंग जास्त झाली. किती आहे? त्याची 90 रुपये. 7 करोड. 80 रुपयांनी 90 रुपये. 90, 80. पहिले व्हेज स्टीम मोमोज ट्राय करूया. चांगले आहेत, अरे काय विषय आहे? पक्के ट्रान्सपरंट आहेत. असं वाटतं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून दिलेत रे. ह्याच्यासोबत सॉस वगैरे दिलं ना त्यांनी? अरे याच्यासोबत काहीच नाही दिलं. 7-Eleven गद्दारी करपे, गद्दारी करपे. बरे काय गद्दारी नाही, गद्दारी कर बे. मोमोज पर तुम्ही सॉस देत नाही. सॉस म्हणजे शेजवान. आईला असं कसं खायचं? चांगले मोमोज किती पण चांगले असो, पण सॉस शिवाय मजा नाही. बात तो सही है. आणि नूडलची चव खराब करायची नाही आम्हाला. चल 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 नको दे. आणि सक्सेसफुली हे पण रेड सिग्नलमध्ये चालले वेज स्टीम मोमोज. तंदुरी सोबत पण सॉस नाही काय ना. माझ्या हिशोबाने छोटे छोटे 2 भरण्या तरी द्यायला पाहिजे होत्या. ह्याचं हे दाखव थांब. तंदुरी मोमोज बघा, मस्त दिसत आहेत एकदम. म्हणजे प्रॉपर मसाला आहे तंदुरीचा. 90 रुपयाला 4 म्हणजे हिशोब बघ. 22-23 रुपयाला एक जण. तुझं गणित लय चांगलं आहे. 90 रुपयाला 4 बोलल्यावरच मी हँग झालो. काय आता करायचं? सेमच आहे बघ. त्याला मसाला लावलाय आणि आतमध्ये काय आता पर्याय नाही. आता मला तर सॉस शिवाय ठीक आहे केचप सोबत खातो. तुम्हाला वास तर लागेल चांगला असेल आहे. मोमोज केचप सोबत खातोय, पण असा मोठा काय मी बिग फॅन नाही असा मोमोजचा. गरम खाल्ल्यावर चांगले लागतील मे बी, पण सीन कसं आहे माहिती आहे का? सगळं तेच आहे, स्टीम मोमोज आहे, पण ह्याला फक्त तंदुरीचा मसाला लावला, एवढाच फरक आहे. तुला काय वाटतं? तंदुरी मोमोज स्ट्रीट साईडला कसले भेटतात आणि सॉरी तंदुरी 90 रुपये मोमोज आम्हाला बिलकुल पटलेले नाहीत. दोन्ही मोमोज रेटमध्ये. आता आपण नूडल्स ट्राय करूया. वा वा. नूडल्स म्हणजे कोणते नाही, कोरियन नाही काय, बुलडाक व्हेज म्हणजे काय, कोणाच्या पप्पाला माहिती आहे बुलडाक काय असतं? तुम्हाला माहित असलं तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला. कॅमेरामॅन काय वाटतं तुला बुलडॉग म्हणजे? बुलडॉग नाही, बुलडाक. बुलडॉग काय कुत्रा आहे का? भाऊ भाऊ बुलडाक व्हेज काय वाटतं तुला? आमच्या कॅमेरामॅनला लय सवय आहे असलं काहीतरी खायची आणि पचतवायची. शेवळ्यांसारखा वास येतो. सेम शेवळ्यांचा वास आला, सेम. आमच्या इथे लग्नानंतर बोलवत नाही, डायरेक्ट हनीमूनला पाठवतं महाबळेश्वरला. आणि तुम्ही महाबळेश्वर व्हिडिओ बघितला असेल तर जाऊन बघा. महाबळेश्वरचा व्हिडिओ असला बनवलाय ना, रिस्पॉन्स नाही त्याच्यावर, पण तुम्हाला नक्की आवडेल. कारण आत्ता वेदर चालू होणार आहे थंडीचा, आणि त्याच्यात आम्ही सगळं सांगितलंय की कोणते स्पॉट्स फिरले पाहिजे आणि कुठे खाल्लं पाहिजे, काय काय खाल्लं पाहिजे. महाबळेश्वरचं मेन मार्केट आम्ही एक्सप्लोर केलंय. जर तो व्हिडिओ बघितला नसेल ना, नक्की बघा तो व्हिडिओ. तो व्हिडिओ असा आहे म्हणजे वाटेल तुम्हाला थोडं काय व्हिडिओ, पण खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला प्लेसेस समजतील नक्की कुठे काय करायचं. म्हणजे आमची स्टार्टिंग होती, केलंय आम्ही प्रयत्न. ते तर आहे. त्याने काय केलं माहितीये का, हे नूडल्स असेच होते, त्याच्यामध्ये मसाला टाकला. मला बोलली गरम करून देऊ का,
मग त्यांनी त्या मशीनमध्ये टाकून ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलं आणि ते गरम होऊन हे आले पॅक केले. जसे आले तसे त्याला परत टाकायला पाहिजे होते. काहीच चव नाही त्याला. पाणी घे. करू पॅक करू. पॅक करू. मला चवच समजत नाही. काय चवच नाही त्याचा. पैसा बर्बाद. हे पण जाते ready. हे आता कोणते हा पनीर डिलाइट आणि डिलाइट बर्गर आहेत आता वेज चीज. हे जी प्राइस बघ जरा ह्याच्यात असणार आहे बघ. ह्याच्यात असणार ह्याच्यात 100%. त्यामध्येच हे बघ पनीर डिलाइट बर्गर 140 आणि चीज बर्गर 122. फक्त हे पण खोलू ना. आत्ताच उघडायचं. अरे हे बघ हे काय आहे मी सांगतोय बघ काय. हे बघ मस्त आहे का. पण मला पॅकिंग आवडली. पॅकिंगच्या बद्दल काय बोलशील. पॅकिंग बघ ना कसली कडक आहे. पॅकिंग ठीक आहे पण ते आत काय आहे. आत सारखं काहीतरी आहे. हे काय पण नाव आहे का नाव दिलेत का. बोबाटी असते माहिती आहे ना. म्हणजे काहीतरी बबल्स असतात बघ ना त्या ह्याच्यामध्ये तसलं काहीतरी आहे. तुम्हाला दिसेल नाही दिसेल मला काय माहित नाही. पण ह्याच्या आतमध्ये ना क्यूब्स आहेत प्रॉपर. कसले नंतरच खाऊया पिऊया काय जे खायचं प्यायचं नंतर घेऊया. हा नंतरच घेऊया. कोणतं आहे व्हेज वेज चीज 122चा होता. म्हणजे म्हणजे high price मोठं आहे चांगलं आहे. माझ्या हिशोबाने तर चांगलं आहे. काय काय आतमध्ये दाखव जरा काय काय. हे टिक्की आहे. माल मटेरियल तर आहे भाई डेंजर आहे. वेजची टिक्की आहे आणि बाकी हे कांदा त्याला काय बोलतात हे लेट्यूस. लेट्यूस कोबी नाही लेट्यूस. या चांगलं आहे. लय छोटा आहे. लय छोटा वाईट घेतलं. चांगलं प्रॉपर असं बघा ना केवढं मोठं. म्हणजे 122 रुपयाला तर मला वर्थ वाटतं. वाटतं पाव जास्त खाल्ला. एक नंबर आहे. पाव एकदम सॉफ्ट आहे. पॅटीला स्वतःची चव आहे. सॉसेस चांगले टाकलेत आणि व्हेजेस पण चांगले टाकलेत. खरंच सेमच आहे. कायच फरक नाही. फक्त मला वाटतं पॅटीमध्ये फक्त पनीर असणार आहे. आणि प्राइस ह्याची किती होती. त्याचे 140 रुपये पनीरची प्राइस. ह्याच्या आतमध्ये पॅटीमध्ये पनीर असणार. गावात डेंजर. पॅटीच पनीरची आहे ते नाही का. कॉलेज आहे हमारे. कॉलेज पॅटी हमारे पनीर काय सॉरी कडक असणार. मी लिहून देतो पनीरची पॅटी सॉस बीस. हे बघा ना पनीर शपथ पनीरची पॅटी आहे बघा. पूर्ण पॅटी पनीरची. 140ला वर्थ असेल. आणि नंतर त्यांनी सॉसेस असे टाकलेत ना आफ्टर टेस्ट म्हणजे थोडासा स्पायसी आहे एकदम. कॉम्बिनेशन मस्त आहे सॉसेस वगैरे. आपण पक्का तुम्ही 7-Eleven ला गेला ना मी तुम्हाला रेकमेंड करेन की बर्गर तर नक्की खावा. कारण बर्गर ना किंग आहे. दोन्ही किंग आहेत. बर्गर आणि सँडविच मोमोज सोडून. हा मोमोज सोडून द्या. मोमोज खायचे असेल तर स्ट्रीट साईडचे खावा. कारण स्ट्रीट साईडचे मोमोज ना खतरनाक लागतात. खतरनाक म्हणजे खतरनाक. तर आता आपलं हे राहिलंय काय बोलतात त्याला कूलर. म्हणजे AC वाला कूलर नाही थंड आतमधून कूलिंग. कूलर घेऊया 1 2 3. पहिला कोणता गेम आहे का फ्रेश लिची कूलर. कोणता लिची लालच असतं ना. काय वाईट टेस्टने समजेलच आपल्याला. माझ्या हिशोबाने तर ही लिची आहे. हा लिची आहे बरोबर. ह्याच्यात ते हे आहेत बघ लिचीचे ते असतात ना केस सारखे थोडे. केस म्हणजे ते असतं बघ ना लिचीमध्ये थोडं असं दिसतं बघ. हाय लिचीच आहे. हाच लिची असेल. हा दुसरा तो 65 आहे. हा 65 आहे. हा ते काय फोडतो कसं फोडूया असा. मी एक व्हिडिओ बघितलेली व्हॅक्यूम उडवणार वाटतं उडेल. बघ ट्राय कर. गणपती बाप्पा टेक 2. गणपती बाप्पा. स्ट्रॉचा काय उपयोग म्हणजे तसा उपयोग नाही. कागदाची स्ट्रॉ आहे रे. मला वाटतं प्लॅस्टिकच्या स्ट्रॉ मध्ये होत.
इझी. ठीक आहे. ते लिहिलेलं पण आहे फुल एअर फॉर रिफ्रेशिंग डिलाइट. वास मस्त आला बघ, खोलल्या खोलल्या. हा हा, पण त्याला स्ट्रॉच लागणार आपल्याला द्यायला. अरे हेच काढूनच टाक ना. नको, मिक्स करतो. माझी बोबा वाढली. तुझ्या आलं तोंडात. अरे माझं नाही म्हणजे ह्यातलं आलं का असं बोलतोय. माझं काय नाही आलं. मस्त रिचीचा येतोय, पण ते खालून काय चिंगम सारखं लागतं. खालून काय येते म्हणजे ते काय आहे काय समजत नाही. प्रॉपर लिची नाहीये ती. लिचीचे म्हणजे आपलं काय बोल टुटी फ्रुटी असते बघ. हा, पण ते एकदम असं चिंगम सारखं लागतं, अशी चव नाही येते. मस्त आहे, मस्त आहे ना. म्हणजे हाय ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे लिची हा आहे बेरी कूलर. बेरी कूलर. आणि याची प्राइस आहे 70 रुपये. आणि तो आहे मँगो कूलर. तरी मला वाटलं जे बॉल सारखं. हे काय कसं आहे. प्युअर सिरप. अरे ह्याचा बोबा आहे का काय, केवढा मोठा आहे. आंबा चांगला लागत. 7-11 मध्ये पिकला आहे आंबा. कसा आहे. पिकलेला आंबा कच्चा. ही कडवट टेस्ट येते लास्टला. ब्लूबेरी. तू जे मॅजिक बॉल बोलत होतास ते बघ. मॅजिक बॉल ते बघ. मॅजिक बॉल नाही. अरे ते शपथ फुटतंय बघ. ब्लूबेरी. अरे कशाला पडतो ते बघ. का ब्लूबेरी. जाऊ दे. रेड सिग्नल. तिन्ही ड्रिंक कूलर नाही, झोलर आहे. झोलर 100%. हे सर्व काय आहेत. स्वीट डिश. हा, स्वीट डिश. आणि त्याच्यामध्ये एक स्पायसी बोवा आहे काहीतरी. बाव. स्पायसी वाला खवाय आहे ते. अरे काय भाव थांब तर. काय भाव काय विषय. किती रुपयाला आहे बघ पहिला. कुठे येते भाव बघ. हा इकडे भाव. स्पायसी व्हेज भाव. कोणता आहे. हा तो 35 आहे. सिंगल ट्राय करूया स्पायसी वाला. दोन्ही चॉकलेट दिलेत आणि किंग आहे. मस्त लागतं ना. हे पण चॉकलेट ग्रीन. हा, ग्रीन मध्ये दोन्ही पण. स्पायसी तर आम्हाला खायला भेटलं नाही, पण विषय एकच आहे. ऐक चॉकोलावा शॉट सॉरी केक. चोकोलावा केक 60 रुपये. हा, आणि हे बघ हे खायचं कसं बघ असं. मी पण रील मध्ये बघितलेलं आहे बघ. हे बघ थांबा, तुम्हाला दिसलं नाही. हे बघा. इसको बोलते. अरे भाई साहब, चॉकोलावा. मी 100% सांगतो सगळे स्वीट डिश चांगले असणार. एवढं तर मी गॅरंटी देऊ शकतो. चांगले असणार. बाप खतरनाक आहे. टेस्ट तर आहे. ते सोड ठेव साईडला. आता हे पण आहे ना, ग्रीन सिग्नलमध्ये फज ब्राउनी बघा कशी दिसते. फज ब्राउनीची प्राइस बघ. हे बघा मस्त आहे. म्हणजे काय आहे माहिती आहे का, ब्राउनी आहे, वरतून चॉकलेट टाकून दिले. 2 पीस म्हणजे 25 रुपयाला 1 पीस आहे. महाग आहे तसं, पण ठीक आहे, चालायचं तेवढं. टेस्टी लागतंय तर चालणारच. कैसा आहे. सेम लावा केक सारखे, फक्त लावा केक एकदम असा काय बोलतात थोडा लिक्विड फॉर्म मध्ये थोडंसं. ही ब्राउनी आहे रे, लावा केक वेगळा आहे. टेस्ट सेमच आहे. चॉको चिप मफिन. 50 रुपये. हे पण कसं असं मफिन मार्केटवर लावलं मफिन.
पण हे कितीच आहे? 50चं पॅकेट येतं बाहेर मोठीचं. हे खाऊ नका. हां बघा आमचा बारका पोरगा बोलला मागणं. सेम आहे, चॉकलेटी आहे थोडा, पण मी रेकमेंड करीन की आहे ना ही मफिन घेण्यापेक्षा बाहेर बघा वेगळे फ्लेवर्सच्या मफिन येतात त्या खरंच चांगलं आहे. नो डाऊट आत्तापर्यंत ज्या स्वीट डिश होत्या ना सगळे ग्रीन सिग्नल आहेत माझ्या हिशोबाने. हा रेडमध्ये जाईल. हा म्हणजे जरा कारण की एवढं म्हणजे चांगलं आहे पण 50 म्हणजे ओव्हर आहे थोडे याच्यासाठी. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7-11चे फुल जे डिस्प्लेला असतात ते सर्व मागवलेले. त्यामध्ये म्हणजे काही त्यांच्याकडे राईस बाउल आणि काही ते बेबी नव्हतं. हा म्हणजे 90% तर मागवलेलं मोस्टली त्यांच्याकडे सोल्ड आउट होतं त्याच्यामुळे ती आमची चुकी नाही. जेवढं होतं तेवढं घेतलं. बघू शकता तुम्ही बिल हे बघ कॅमेऱ्याच्या बाहेर जाईल माझ्या हिशोबाने. नाही वरती कॅमेऱ्याच्या बाहेर जाईल माझ्या हिशोबाने. जाऊ दे बाहेर आता काय. लय मोठं म्हणजे मजबूत होतं. याच्यात 7-11ने आम्हाला ना स्पॉन्सर केलंय ना काय केलंय. जे काय ते आम्ही स्वतःच्या पैशाने घेतले, स्वतःचा आमचा रिव्ह्यू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं नका वाटून देऊ की हे बायस्ड आहे किंवा काय. जे काय ते आम्ही एकदम खरं रिव्ह्यू दिलाय. तर मित्रांनो कधी तुम्ही 7-11 स्टोअरमध्ये गेलात तर तुम्ही व्हिडिओ पहिला हा नक्की पहा म्हणजे तुम्हाला तिथे समजेल डिस्प्लेचे जे कोणते पदार्थ फक्त दिसण्यावरून चांगले आहेत आणि काही जे आहेत ते खाण्यासाठी चांगले आहेत. तर ते नक्की पहा. व्हिडिओ बघितला तुम्हाला समजेलच. आणि जर का तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल पूर्ण तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे आम्ही मजेदार कंटेंट खूप आणणार आहे. तर त्यासाठी जर तुम्हाला कोणतं स्पेसिफिक कंटेंट पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.